नमस्कार मित्रांनो, नमस्कार. काय झाले, आंब्याचा सीझन सगळा संपला आहे आणि आंब्याचा सीझन सगळा संपला आहे आणि मित्रांनो कुठं कुठं राहिलेले आहेत मोठे. आता ही केशर आंब्याची आमची बाग आहे. ही झाडं तुम्हाला मी दाखवते. थोडे मोठी झाडं झालेत, जरा काही गेले आहेत ती छोटी मोठी लावलेत, नंतर झाडं थोडी अशी मोठी मोठी आहेत झाडं. आणि आता राहिलेत फक्त पाडच. आता आम्ही भाऊ दोघं जण आलो, जयराम आणि मी, आणि पाड गोळा करायचं काम चाललं आहे. आता बारामतीवरून आलो मी, म्हटलं पाड थोडेसे खायला मिळतात का बघा. सापडलेत 10-15 पाड सापडलेत चांगले. आता एक पाड सापडला मित्रांनो. हा पाड हे बघा, कलर पिवळसर असा कलर दिसते आणि पाड आहे. दिसायला जरी हिरवट असला ना, नॅचरली आहे. नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या वरनं पडलेला आहे. झाडाखाली पडला होता, वरून खाली पडलेला होता. आता पाड काढला आहे. आणि मित्रांनो ह्याला चीक आहे. तर पाड खाण्यासाठी जी पद्धत असते ना, तुम्हाला सांगतो. पाड खाताना लोक कधी पण, खेड्यातली लोक हिकडनं बुडाकडनं असं तोडतात आणि तोडला की आतमध्ये लाल भडक आणि केशर आंबा आहे मित्रांनो. इतका गोड लागतोय खायला, तुम्हाला सांगतो. इतका गोड तुम्हाला मी दाखवते. आता तोडून दाखवतो की एक, पण तोपर्यंत पाडा आता भरपूर गोळा केलेत आम्ही. आणि पलीकडे पिशवी ठेवली, पिशवी बी तुम्हाला दाखवतो मी. सगळ्यात महत्त्वाचं आहे आता. आणि पाखरखात सुद्धा तुम्हाला दाखवतो. पाखरखात म्हणजे माहिती आहे का शब्द? हे बघा, पाड आता इथे दाखवला. थांबा तुम्हाला पाड दाखवतो मी आता. दुसरा आणखीन कुठं पडला आहे, चला. हे बघा, आता हे सगळं झाड तर मोकळं झालं आहे, पण आता इथं आपण बघतोय पाड कुठं आणखीन आहेत का खाली शोधतोय. हे बघा, इथं एक पाड, एक पाड सगळं. हे बघा, हां दबतोय. हे बघा पाड आहे का. ही एक पाड सापडला आहे. थोडासा ही झाला आहे खालनं, काळा पडला उन्हानं, पण पाड आहे. आणि ही मगाचा पाड आहे. आणि पाखरखात म्हणजे काय असेल मित्रांनो, पक्ष्यांना कसं समजते. हे बघा, हे तुकडे दिसत का पडलेले, पक्ष्यांना ऑटोमॅटिक समजते, वास येतो पक्ष्यांना. हे बघा पाखरखाती, बघा पाखरखात म्हणजे पक्ष्यांनी आंबा खाल्लेला, उष्टा. पोपटानी खातात, चिमण्या खातात. हे बघा असा. हे बघा इकडे पण दाखवतो तुम्हाला. ह्याला म्हणतात पाखरखात. हे बघा हा पक्ष्यांनी खाल्लेला असतो आंबा. आणि इतका ह्याला पण चव लागते, छान लागतो. ह्याला का उष्टा वगैरे म्हणायचं नाही, कारण पक्ष्याने आंबा खाल्लेला आहे. पाड आहे हा, पाड. बघितलं मित्रांनो, हा पाड आहे आणि हा पक्ष्यानं खाल्ला आहे आतमध्ये. आता आपण तुम्हाला दाखवतो मी. हे पाड जे आहेत ना, 2 घेतलेले आपण. बघा हे 2 पाड आहेत मस्त पैकी. आता खायचे मी. आता 2-3 पाड खाल्लेत, पण व्हिडिओ बनवला नव्हता. आता ह्याचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो मी, चला. कसं आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. आणि हेच पक्षी आहेत खाली पडलेले घ्यायचे, वरचा तोडायचा नाही. आता पाड पक्ष्यांसाठी ठेवलेत आम्ही. खाली पडला तरच घ्यायचा, नाही तर राहिला. कारण खाली पडलेला पक्षी नाही तेवढं खात. वरचं झाडाचं इतका छान वास येते. आणि आता हा पाड कधी पण खाताना याला चिक असतो. चिक जर आपल्या गालाला लागला, वाटायला लागला, तरी ते उठतं. त्याच्यामुळं खायचं नाही. पाड तोडताना इकडनं तोडायचं आहे. बघा अप्रतिम गोड. कातडी खाल्ली तरी चालते. ह्याला काय कुठलं केमिकल नाही, काय नाही. झाडाचा वरनं पडलेला पाड आहे बघा. 4-5 जर आंबे खाल्ले ना, सरळ बागात हिरवगार गवत आहे खाली, ते ताणून द्यायची, झोपायचं, बिंदासपणे झोपायचं. असं आहे. एवढं पाडामध्ये हे आहे, जादू आहे. नुसता गाबाच. वाकून का खायचं. रस जर ह्याच्यावर पडला ना शर्टवर, पिवळा शर्ट घातलाय, पण रस जर पडला ना, डाग पडू शकतो. बारामतीला रिटर्न जायचं, शर्ट खराब होईल. म्हणून असं खायचं. आता हात भरल. शेतकऱ्याला काय नसो, असलंच खायला मिळते. ब्रँड म्हणतात त्याला. तो म्हणतात काही तोंडाला पाणी सोडायला आमच्या. अशा खायच्या शेवटं पाणीच आहे तरच. बघितलं कसं टिपत आहे.
दुसरा पण आता दुसरा आपण कॅमेरा ठेवू आणि काढूया खाऊया, कारण मोबाईल भरेल परत. बारका जयरामने सगळं गोळा केल्यात आता पाड. तुम्हाला मी दाखवतो पिशवीत गावरान, म्हणजे जास्त नाहीत 15-20 असतील. चला हो का, त्याने एक सेपरेट झाड आहे गावरान बारकं, त्या झाडाखाली ठेवलेत. आता इथं परत पाखरखात पडली बघा ह्या गावरांची. आम्ही ह्याला मलिदा नाव ठेवलं आहे. बघा ही पाखरखात, आणि ह्याच्यामध्ये पाड ठेवतात हे बघा. आता टाकून देऊयात, 20 पाड सापडलेत. आता हा पाड एक घेऊ मलिद्याचा. इतका छान लागतो ना हा बी असा खायला. असा झाडाला असून पक्ष्यांना वास आला की तो पक्षी खातो. एक मलिदा खाऊया आपण, तुम्हाला दाखवतो. मलिदा म्हणजे आमचा गावरान आंबा आहे. हे बघा हा गावरान आंबा आहे. चला तुम्हाला मी दाखवतो. परत एकदा पाखरखात सापडली. पाखरखात म्हणजे तुम्ही म्हणताल ही पाखरखात काय म्हणते? पाखरखात म्हणजे पक्ष्यांनी खाल्लेली. आता ह्याला मुंग्याच लागले सगळ्या, मुंग्यांनी राज्य केले. आपण काय हे खायचं नाही. ही आता मुंग्यासाठी देऊया, तिथं टाकून देऊया. मुंग्या त्याच्यामध्ये आहेत. आता हा पाड आहे. हा पाड गावरान पाड आहे. मलिदा झाडाचं नाव आहे. तुम्ही त्याला मलिदा कसलं झाडाचं नाव ठेवलं. आजोबा पंजोबाने एक मोठं झाड आमच्यात लावलं होतं. त्यांनी 40-60 म्हणजे 60-70 वर्षाचं झाड होतं जुनं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं ह्याचं नाव, आणि आम्ही मग त्यांची आठवण म्हणून पुन्हा इथे एक झाड लावलं, त्याचंच कुई. आणि त्या कुईचं एवढं मोठं झाड झालं. आता परत तेच आंबे आम्हाला खायला मिळाले. ते झाड वाळलं आता ही परत एकदा तुम्हाला दाखवतो. पाड खाताना आणि एकदा सांगतो, इकडनं खायचं नाही देटाकडनं, पाड खाताना इकडनं खायचं आहे असा. आता ही बघू कसा निघतोय. काय कळा ना, इतके पाड गोड का लागतात तेच कळत नाही. अप्रतिम. कातडी सुद्धा खायची. कुठला केमिकलमध्ये बुडवलेलं नाही, कुठल्या रसायनामध्ये बुडवलेलं नाही, किंवा कार्पेट नाही. बरं पिवळा जर्द. मित्रांनो ही मजा असते. पण आंब्यामध्ये सगळ्यात जास्त उष्णता आहे. तुम्ही आंबे जर खाल्ले ना 4-5, अंगातून अशा वापास फेकते. पण हवेशीर जर असेल ना, तर हवेशीर तुम्हाला तंद्री डोळ्यावर इतकी येईल की झोप तुमची तुम्हाला शुद्धच येणार नाही, अशी झोप लागते. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.